उगाच कार्यक्रमात व्यत्यय नको म्हणून मित्रांनो राजाला थोडासा आवाज टाकून वाढवा बाजू आणि म्हणून माझे मित्र आदरणीय सन्माननीय हा हॉलवाले आपणास एक विनंती की पहिला लाईटी सगळा घालून करून टाका आणि म्हणून माझे मित्र आदरणीय सन्माननीय शाहीर भिकाजी दापोरे शाहीराला या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपला प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी घेऊन यायचे माझा देखील विषय या ठिकाणी घेऊन जायचं मग करायची काय सुरुवात गणपती बाप्पा मला जाऊला जीव गुळा आणि गोड रामी पाखरू पडल्यात रावानी धाड मला लावला जीव गुळा आणि गोड रामी पाखरू पडल्यात रावानी धाड
अशी आमची बाजारात आई मुलगा दिदीला वाढ बघत करू. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक प्राणीमित्र ग्रुप मुंबई यांच्या सौजन्याने कलगी आणि खुदा असा नाचाचा संगीत सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई मोठी श्री नाट्य मंडळ तसेच कलगीला समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश मुक्काम समेत तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाळे विरुद्ध कलापथक अडूर गोळकर यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबापाची प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आणि म्हणून मित्रांनो खास करून सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि खास करून आयोजकांचे आभार मानतो जे माझे बंधू आहेत. प्राणीमित्र ग्रुप मुंबई, सुरेशदा गोरे, अशोकदादा जोशी, संतोषदा बापरकर, सर्वेशदा मांडवकर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्राची बच्ची यांची मंडळी आहे. यांना मित्रांनो या ठिकाणी प्रथमतः लाख त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. या छोट्याशा शरीराला या सेवेची संधी दिली आणि सांगायला मित्रांनो अभिमान वाटतोय आजचा या रंगमंचावरचा माझा हा 4था प्रयोग आणि 4थाही प्रयोग तुम्ही सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला त्याबद्दल आपले सर्वांचे मित्रांनो आभार मानतो. आणि मित्रांनो हा शाहीर या प्रतिस्पर्धी शाहिरांपुढे मोठा झाला आहे. नाहीतर हा शाहीर तुमच्या पायाचे धूळ आहे आणि बरेपर्यंत तुमच्या पायाचे धूळ आहे. त्याच्यामुळे जे प्रेम दाखवताय हे प्रेम मित्रांनो अगदी सलोखित या कलाकाराच्या पाठीवरती तुमचं असंच राहू दे. आणि म्हणून त्या सर्वांसाठी आभार मानतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो बरीचशी मंडळी या ठिकाणी याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्याच्यामध्ये मला ज्यांच्या साथीनं त्यांच्या सहकार्यानं आमचा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय ते संगीताला मला साथ करतात भिंतीपट्टू माझे नागेश दादा खेडवकर, ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ समर्पित करतोय. नाही काही काय लक्षात आलं.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत ओढ आपण सांगतोय, कुणाच्या कानात नको नका, स्वतः इथं या आणि शब्दाने शब्द माझा बुवा तुमच्या चोपडीवर लिहून घ्या. म्हणून श्रवण गाताय म्हणायचं आहे काय लक्षात आलं. याकडेचे द्वार गुरुराया केले तुम्ही खुले. हे गुरुराया याकडेचे द्वार गुरुराया केले तुम्ही खुले.
निश्चित वाजवा. कारण एक अभिमान आहे की प्रत्येक शरीराला दान देणं हे माझ्या रसिक राजाचं काम आहे. आणि म्हणून परवाच मी म्हणून 15 तारखेला आमचा कार्यक्रम झाला. हे मागचे विषय काढायची गरज आज तरी नव्हती, पण त्यांनी सांगितलं नाही दादा काय म्हणायला टोकाची म्हणतात गाणी घेऊन या टोकाची. अरे टोकाची गाणी राजेश भाऊला तुम्हाला सांगायची वेळ आली म्हणजे नाकापेक्षा मोठी तुम्हाला झड होतोय का सांभाळून ठेवा. म्हणून सांगतोय लांडोरेनो सांभाळून ठेवा. म्हणून सांगतोय गाणी टोकाची आणा नाही तर भोकाची आणा. ते बोलले परवा मान वर करून जाऊन दाखवा म्हणून. एकाच्या असं नाही चांगल्याच्या मानव पाय देऊन ताट बाहेर पडायचो. म्हणून सांगतोय म्हणून सांगतोय तुम्ही मोठं जाऊ माझ्यापेक्षा वयानं बुद्धीनं ज्ञानानं तुमचा सगळाच मोठा आहे बुवा. बरोबर आहे ना. मग राजेश बुवा अजून शिकतोय. बरोबर आहे ना. आज तुम्ही एमपीएससी केलेला माणूस आहे राजेश बुवा शिकतोय पण त्याला समजून घ्या. काय टोकाय नाही भोकाची काय हे मेला रडायला लागलं टोकाची गाडी ना म्हणतात. म्हणून आज बुवा तुम्हाला घेणार आणि थोडासा परसाद जाता सगळ्यांना देणार. वाटू नका. अटक मटक चौली चटक भावगीत करताय नको. थोडासा सगळ्यांनी खा.
वाशीला हे बसणार आत खोलीच्या आत. आज आमचा मालक ते त्याला पण माणूस पोहोचला करतो. हे बसणार खोलीच्या आत. आज मला माझा खुर्ची द्या. मग होतं कसं माहितीये मित्रांनो, मी बोलतो एक, बरोबर आहे ना, मी बोलतो एक, पण ह्या मोहन ऐकायला तो भलताच काहीतरी मग गैरसमज होतो. बरोबर आहे ना. कोणाची सला मागायला लावून येतात ते, म्हणून मी परवा बोलतो पण ते काय होतं माहितीये, मग ते बाकीच्याला त्रास देतात. असा लिहू ती सांगते असा लिहू, म्हणजे उगाच आपलं गैरसमज होण्यापेक्षा स्वतः बसा व काय बोलतो शब्द तुम्ही लिहून घ्या. त्यांच्या कानात फुटून कशाला त्रास करतात. म्हणून मित्रांनो विषय आणला आहे घराचा. त्यांचे बुवा आजपासून तुमच्या घराचा भांडवल करणार नाही अजिबात. माझ्यासोबत गाडलेले घर, अरे मला पण स्वाभिमान आहे, माझ्यासोबतच करता होतं तेवढेच फेमस होतात आहे नाही का. आज पण सांगतोय माझा पाय गुण चांगला आहे. जर पांढऱ्या पायाचा हात बोललं तर मग मी शब्द सगळं रुवात मला सोडलेला आहे. कुठल्या कलरची चोच आहे तुम्ही आल्यावर सांगा मला. आणि म्हणून मित्रांनो विषय गणाचा आगळा वेगळा आहे. आजचा विषय कोणी त्यांच्या आईला बोललं होतं, विचार हा किती आहे त्यांचा पण विषय आजचा आहे बघा. आज माझा प्रत्येक कोकणी माणूस, आज तारीख आहे 27, बरोबर आहे ना. आजची तारीख किती आहे 27. आता तुम्ही बाकी काय बोलत नाही पण शेगल्या बोलल्या कसं वाटतं रे. मग म्हणून सांगतोय तुम्हाला आजची तारीख आहे 27. आजपासून लांडोरेनो दिवस मोजा. बरोबर 1 महिन्यानं या विश्वाचा पालन करता येते प्रत्येकाच्या घरात. आजपासून 1 महिन्यानं बरोबर दिवस मोजा. नुसतं बाहेर ढोलक्या म्हणत बसू नका, दिवस मोजा. म्हणून सगळ्यांच्या मनात ती आस आहे, बरोबर आहे ना. यंदा बाप्पासाठी डेकोरेशन कसं करू, बाप्पाची मूर्ती कशी सजवायला सांगू, घराला रंगरंगोळी कशी करू. पण आज माझा हा कोकणातला चाकरमानी कामानिमित्तानं मुंबई शहरामध्ये राहतं. गावाला आई आहे, बरोबर आहे ना. ज्या वेळेस मूर्ती बाप्पाची घरात येते औक्षण करण्याचा मान घराच्या लक्ष्मीला आहे, बरोबर आहे ना. मग त्या लाडक्या बाप्पाची ओढ त्या घराच्या लक्ष्मीला, त्या आईला कशी लागते बुवा. आज चोपडी तुमच्या आणि सगळ्यांच्या निवडण्याबद्दल म्हणतोय. गाणं गातो मित्रांनो, म्हणायचं आहे काय लक्ष असं. प्रत्येकाची रिझर्वेशन झाली असणार आहे मित्रांनो. पण घरातली लक्ष्मी काय म्हणते, आई काय म्हणते, तिच्या मनातली उत्सुकता ती सांगते आपल्या लेकाला, आपल्या परिवाराला. म्हणून म्हणायचं आहे, अहो बहरून आली अंगणातली, ऐका, बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि जाई. आई सांगते माझं अंगण फुलाने मी सजवलंय, त्या जाईला बहर आलाय, त्या जास्वंदीला बहर आलाय. म्हणून म्हणायचं, बहरून आली अंगणातली ती जास्वंदी
गणराया अरे तुझ्या पूजेच्या पायी त्या जास्वंदीला बहर आला त्या माऊलीनं जपून ठेवले तुझ्या आगमनासाठी तुझ्या पूजेसाठी म्हणून म्हणतोय की बहरून आली अंगणातली जास्वंदी गणराई मग जपून ठेवली मी गणराया अरे तुझ्या पूजेच्या पायी मग तिचा रे तुला काय सांगतोय आई माझी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले मग तू लवकर अरे तू ये याची कळना भाई बाबा अरे तू ये याची कळना भाई ती वाट बघते माझी आई अरे तू ये याची कळना भाई वाट बघते माझी आई 1 2 3 4 Bye.
मी शिकतोय, पण तुम्हाला टोकाची गाणी गायची वेळ राजेश बोलते आधी, बरोबर आहे ना? आता मी मगाशीच बोललोय, मोदी कुठं तरी थोडासा चढ जातोय गोवा. आता ते म्हणतात भागाला भाग आहे ना, भागाला भाग. आज तुम्ही गोवात याच आणि तुम्हाला आज देणं गरजेचंच आहे, देवाच लागत. ठिकाणा मागून टोकून करू नका, गोवाला सांगा असा बोलला असा सांगा ना. आणि म्हणून मित्रांनो, गोवाकडे मला सांगलाय, गोवा माझ्या गवळीच्या प्रत्येक शब्दाकडं अगदी तुमचं कान हिकडं लावून ठेवा. गोवा त्यांच्या कानात फुगा, आता काय बोलतोय पहिला जाऊन बघ, मग ते सांगतील असा बोललाय, तू निघून दोघांनी पण लिहा, चांगलं लिहा गोवा. माझे शब्दांनी शब्द ऐका, माझ्या मायबावल्या आहे. मित्रांनो, अगदी गोड मजेशीर गमतीचा विषय या ठिकाणी आलेला आहे. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तुमच्यासाठी जरा बोलत भगवान श्रीकृष्णाचे अरे आहेत गाना तुझे सारेला वारसाती, मग विसरून गेले काढा तुझी अरे जीवा भावाची गाती. मग चोरी करून आले हरामी, अहो चोरी करून आले हरामी, ती माझ्या घराती. मग तुझ्याच घरात जाऊन खाण्यानी आणि बघे केलं. अशा घटनेमध्ये खास नायक म्हणून आमचे उमेश वडील माऊली घटनेमध्ये उपस्थित आहेत. पाण्याचा मसला करतो ऐका. विषय मित्रांनो असा आहे, राधा म्हणते कानाला की काना, अरे तू आम्हाला गवळी ना वाटेल अगदी जाताय का अडवतोस, बरोबर आहे ना? पण तुझ्या घरात काय काही दुधाची कमीच नाही आहे. 9 लाख गाई गुरांचा मालक तू, जे विश्व निर्माण केलाय त्या नंद राजानं अगदी 9 लाख गाई गुरांचा तू मालक आहेस. मग तुला आमच्या दुधाची गरजच काय आहे, बरोबर आहे ना? बरं, जर तू आम्हाला गावांना वाटत अडवतोय, आमच्या वाट्याला निघून खातोयस ना, मग तुझ्या घरातून काय ढेरच भरलेला आहे, बरोबर ना मित्रांनो? बरोबर ना? मग तुझ्या घरात का डेरवलं की जात आहेत कुठं ते किती कोण? एवढाच हुआ माझा गावडीचा विषय. बुवा जिवारी लावून घेऊ नका, येताना सोबत बिटीची गोळी घेऊन या. भाव आणि तावचे धन डिस्काउंट आहे बुवा म्हणून तुम्हाला सांगतोय. प्रेमाने बोलतोय, प्रेमाने घ्या. नाही तर म्हणताय असली आवडसा तुम्हाला लाज वाटली पाहिजे, म्हणतात असली आवडसा घेऊन कोण, बरोबर आहे ना? आवडसा हा शब्द बुवा, मग आता जिच्यासोबत आयुष्यभर संसार करताय, तिच्या मुली जन्म घेतला त्या कोण, बरोबर ना माऊली? मग त्या कोण आवडस आहे बुवा. शब्द दुसरा वापरा, कारण तो शब्द तुम्हाला पण लागू पडतोय बुवा. म्हणून म्हणायचं ऐका मी गवळीचा विषय. आणि जाता बाजारी तू रोज हरी, मला ठेवतो का थांबून. दादा काय म्हणते कानाला काना, आणि मी जाता बाजारी तू रोज हरी, अरे मला ठेवतो का थांबून. दादा म्हणते मला थांबून ठेवतोस ना? दादा त्याला काय म्हणते, अरे तुझ्या घरात लढेर, बरोबर आहे ना? तुझ्या घरात लढेर बघून पितो या दाबून, बरोबर ना? दादा काय म्हणते, मला थांबून ठेवतोस ना, मग तुझ्या घरात अगदी दाबून चपून, म्हणजे दाबून म्हणजे पोट भरून. जर तू मला अडवून जर माझ्या पाठाचा दही कोणी खातोय, तर तुझ्या घरात दाबून म्हणजे पोट भरून कोण मिळतोय, तो जाऊन तू बस. आता दाबून बघ नाही तर चपून बस, तुझा आपल्या तू बस, मला माझ्या वाटेला जाऊ दे. एवढाच हा विषय. म्हणून म्हणतात जाता बाजारी रोजा हरी, जाता बाजारी रोजा हरी, मला ठेवतो का थांबून. तुझ्या घरात लढेर, तुझ्या घरात लढेर बघून पितो या दाबून. तुझ्या घरात लढेर बघून पितो या दाबून. तुझ्या घरात लढेर बघून पितो या दाबून. तुझ्या घरात लढेर बघून पितो या दाबून.
अजून एक विषय गाजा आहे बाजी आणि काही संपवला म्हणून बघा कलिंगरवरती समाज मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाही एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहीर आणि मला वाटतं आता जवळजवळ माझ्या कोकणातल्या प्रत्येक रसिक राजाला हा माझा विषय तोंडपाठ झालेला असेल की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर नेहमीप्रमाणे खाली टीप आहे. नारद मुनी सोडून तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे. तेव्हा जर मी तुम्हाला मागेही म्हटलंय आणि सारखा तुम्हाला सांगत आलं हे म्हणतात इंचालेश्वर तुम्हाला परवा पण सांगितलंय 7.5 सुरांचा म्हणतात आणि सगळ्या युट्यूब वाल्यांना मित्रांनो धन्यवाद. थँक्यू सो मच सगळ्यांना की माझ्या नावापुढं जो एक शब्द कटाप केला त्यासाठी खरंच तुमचे आभार मानतो. आणि म्हणून अजून सुद्धा जर कोण काय लावत असतील सप्तस्वरांचा भाषा तर ते कृपया तुम्ही लावू नका. ही माझी सर्वांना अजून देखील विनंती आहे. कोणीच लावायचं नाही, कोणीही लावायचं नाही. म्हणून तुम्हाला परवा पण सांगितलंय 7.5 म्हणतात तुमच्या आयुष्यातली 7.5 फक्त आता राजाशी मोहत राहिलेली आहे बुवा. आणि म्हणून ती 7.5 जर एका शिरली तर बुवा कुठला बाहेर पडेल त्याचा अंदाज तुम्हाला पण लागायचा नाही. म्हणून म्हणते जो विषय आहे की नारद मुनी सोडून बुवा मला उत्तर अपेक्षित आहे. निश्चित तुमच्याकडे मी तुम्हाला परवाही म्हटलंय मला ग्रंथ आणू नका पण माझ्या विषयाच्या आधी जरी जवळ बसतात तरी तुमचं उत्तर मान्य करणार बुवा. आणि म्हणून शेवटचा विषय गातोय आणि बारी या ठिकाणी संपवते. म्हणून म्हणायचं अभुलई दिवसाचा विषय माझा बघा बुवा अभुलई दिवसाचा विषय माझा तुम्हा सोडलेला आहे की बरे दिवस फोनवरती विषय दिलाय नाही म्हणतात आता म्हणतात वांजे करा गुडघे टेकले त्या इव्हन म्हणतात आजलई दिवसाचा विषय माझा तुम्हा सोडलेला आहे की अहो बुवा लाडो रे बुवा मागं बसतय ओ लांबो रे बुवा वेड्या करू नको अशी ऐकी काय ठोकाय बघा अरे वेड्या करू नको अशी ऐकी बरोबर आहे ना. म्हणजे ते वाजवणाऱ्याला पण सांगतात अरे तुम्ही कुठं वाजवायला तिथं वाजवा मी आपला 7.5 सुरू त्याला तालाचा आणि सुराचा पता नाही तो बुवा दुसऱ्यांना तालसून शिकवतो. म्हणून म्हणतो वेड्या करू नको अशी गायकी थोडी जपून ठेव तुझी लायकी. थोडी तरी ठेवा लाज मर्यादा अब्रू थोडी तरी ठेवा. त्याचा मला पण सांगितलंय जे दिसतंय तिथे हात लावणार नका वेड्यासारखी करू नको गायकी वेड्यासारखी करू नको गायकी थोडी जपून ठेव तुझी लायकी वेड्यासारखी करू नको गायकी थोडी जपून ठेव तुझी लायकी वेड्यासारखी करू नको गायकी थोडी जपून ठेव तुझी लायकी वेड्यासारखी करू नको गायकी जपून ठेव तुझी लायकी दिवसाचा विषय माझा तुम्हा सोडलेला आहे की दिवसाचा विषय माझा तुम्हा सोडलेला आहे की
कार्यक्रम सपोर्ट करण्यात येतो. ज्या पद्धतीने